नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। वाशिम शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात नगर परिषदेने अखेर धडक कारवाई सुरू केली आहे। पहिल्याच दिवशी जेसीबीच्या साहाय्याने अनेक अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत। विशेष म्हणजे अतिक्रमणात असलेल्या एका देशी दारूच्या दुकानावरील अनधिकृत बांधकामावरही बुलडोझर चालविण्यात आला आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। वाशिम शहरात रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या। या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे। या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नगर परिषदेने दिघेवाडी, आंबेडकर चौक आणि बस स्थानक परिसरात धडक कारवाई करत रस्त्यालगत उभारण्यात आलेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवलीत। या कारवाई दरम्यान अतिक्रमणात असलेल्या एका देशी दारूच्या दुकानावरील अनधिकृत बांधकामावरही जेसीबी चालवण्यात आलाय। त्यामुळे परिसरात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। ही कारवाई शांततेत आणि सुरळीत पार पाडावी याकरिता नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की वाशिम शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार आहे। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, नागरिकांना सुरळीत आणि मोकळे रस्ते उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने सांगितलेत। अतिक्रमण हटाव मोहीम पुढे काही दिवसही सुरू राहणार असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात नियमांनुसार कारवाई केली जाईल असा इशाराही नगर परिषद प्रशासनाने दिला आहे। सार्वजनिक रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याकरिता सुरू झालेल्या या मोहिमेकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे। पुढील टप्प्यात आणखी कोणत्या भागात कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।